नमस्कार, मी गायकवाड, डॉक्टर गायकवाड, उपजिल्हा रुग्णालयामध्ये वैद्यकीय अधिकारी म्हणून काम करतो आहे. दिनांक 8 डिसेंबर 2025 रोजी महिला पेशंट आपल्याकडे दवाखान्यामध्ये आल्या होत्या. त्यांना मी तपासलं, औषधोपचार केला. त्याच्यानंतर त्या परत माघारी आल्या. त्यांनी त्यावेळेस सांगितलं की मला डायक्लोफेनेकची रिॲक्शन आहे. त्यांना मी मग तेच सांगितलं की म्हटलं तुम्ही हे पहिलं अगोदर सांगायला पाहिजे होतं. पेशंटच्या इंजेक्शनची म्हणा किंवा गोळ्यांची म्हणा ते रिॲक्शन असू शकते, पेशंटला काही बरं वाटू शकतं. त्यासाठी ठीक आहे म्हटलं, मी त्यांना तुम्हाला गोळ्या औषध मी बदलून देतो आहे. गोळ्या चेंज केल्या, त्यांना बदलून दिल्या. दुसरी त्यांची समस्या अशी होती की त्यांना एक्सरे हे काढायचं होतं मणक्याच्या संबंधी. तर ते म्हटलं आमच्या दवाखान्यातलं एक्सरेची अडचण आहे, मी तेवढ्यासाठी त्यांना एक्सरे डिपार्टमेंटकडे म्हटलं त्यांना चौकशी करा. जर होय म्हटले तर मी लिहून देतो, काढून घ्या म्हटले. त्या दिवशी दुसऱ्या दिवशी सदर दिवशी हे आल्या आणि तुम्ही माझ्याशी नीट वागले नाहीत, थोडेसे हे झाले, त्याच्यामुळे थोडंसं वादावादी झाली. आणि त्याच्यानंतर त्यांनी थोडंसं माझ्या मागच्या बाजूने 2दा हल्ला केला, एवढंच. तुम्ही त्यावेळेस त्यांना ते पण म्हटलं माझ्याकडून काही अपशब्द गेलेले नाहीत किंवा कुठली शिवीगाळ केलेली नाही, तर तरी सुद्धा मी तुमची माफी मागतो. त्यावेळेस सुद्धा मी त्यांना बोललो होतो. त्याच्यानंतर हे थोडंसं हल्ला केला गेला माझ्यावरती. नमस्ते, मी पेशंट आहे. 8 तारखेला आली होती. तर मग आमच्याकडून जरा चूक झाली ऐकण्यात. माझ्या पाय दुखत होते, माझी तब्येत ठीक नसल्यामुळं डॉक्टरांकडनं आमच्याकडनं जरा चूक झाली. त्याच्याबद्दल मी डॉक्टरांची क्षमा मागते, माफी मागते. परत असं काही होणार नाही. आमच्याकडनं त्यांना काहीच त्रास होणार नाही परत. नमस्ते. परवा दिवशी झालेल्या घटनेबद्दल मी डॉक्टरांची दिलगिरी व्यक्त करतो. आमच्यात थोडीशी बाचाबाची झालेली, त्याच्या व्यतिरिक्त काय झालेलं नाही. डॉक्टरांची मी दिलगिरी व्यक्त करतो. आमच्याकडून तुम्हाला कसलाच त्रास होणार नाही, काहीच होणार नाही. हो, इथून पुढं माझ्याकडून कोणतीही चूक होणार नाही. डॉक्टरांची हात जोडून माफी मागतो. आमच्याकडून कोणताही त्रास डॉक्टरांना काही होणार नाही.